ठाणे शहरातील क्लस्टर योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आक्रमक झालाय। 3 हात नाका सिग्नल ते क्लस्टर कार्यालय असा धडक मोर्चा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत काढण्यात आला। या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झालेत। पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हा मोर्चा काढण्यात आला। त्यामुळे मोर्चास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येते। भिवंडी तालुक्यातील सावद आमणे पडघा आणि नांदकर मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत। या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केलाय। गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि या खड्डेमय रस्त्यावरून गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान गणपती बाप्पाचं आगमन सुरक्षितपणे झालं नाही तर विसर्जन ठाण्यातील पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या दालनात करू असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय। या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 4 कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा करत कामातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणीही मनसेने केली। खरं म्हणजे आज शासन गतिशील आहे असं बोलतात, परंतु इथं आमची गती थांबलेली आहे। या रस्त्यांमुळे आम्हाला वाहतूक करणं कठीण झाले। सामान्य नागरिक कसे जगतात, किती लोकांचे ॲक्सिडेंट होतात, किती लोकांचे हातपाय मोडतात आणि लोकांचे कामधंदे पण होतात। कारण ह्या ट्रॅफिकमुळे माणसं जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही। तर शासन झोपलेलं आहे, त्याला जागा करण्यासाठी हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। कारण असे आंदोलन झाल्याशिवाय शासन जागा होत नाही। वारंवार शासनाला सांगून आम्हाला विनंती करून आता आमचे काही स्थानिक कार्यकर्ते उपोषणाला सुद्धा बसल्यात, कोणी दखल घ्यायला तयार नाही। अधिकारी नक्की कशासाठी आहेत? हे आपले पैसे घेतात ना, आपले पगार, आपल्या जनतेच्या पैशावर पगार घेतात। हे यांचं दुटी नाही का? हे एवढं दिसत नाही का त्यांना? आणि एवढे वर्ष, समजा 3 वर्ष 4 वर्ष रस्त्याला काम दुरुस्ती निघालेले, हे तात्पुरती दुरुस्ती करतात। त्याच्यावर किती करोड रुपये खर्च झालेत हे सुद्धा आम्हाला दाखवायला पाहिजेत। 4 करोड मग गेले कुठे? 4 करोड अधिकाऱ्यांच्या खिशात गेले का? त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे। हा रस्ता जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील। म्हणजे आज जरी थांबवलं, आम्ही गणपती आलेत म्हणून थांबवू द्या। आमच्या यांनी सांगितलं कार्यकर्त्यांनी की त्याच्यात गणपती गेल्यानंतर आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत आणखी। तर ते काम झालेच पाहिजे, आम्हाला रस्ता तातडीने झाला पाहिजे। नुसती दुरुस्ती नको, तर कायमस्वरूपी पुन्हा त्याचं काम झालं पाहिजे अशी आम्ही शासनाला विनंती करतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणार जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून आज आंदोलनाची सुरुवात झाली। 8 दिवसापूर्वी पत्र दिला, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना दिला, तहसीलदारला दिला, सर्वांना दिला। हे भ्रष्ट अधिकारी जागे होत नाहीत। आणि आत्ता जसा जाधव साहेबांनी सांगितलं, गणेश मूर्ती, गणपती बाप्पाचे आगमन होते, गौरीचे आगमन होते। मी आज एवढाच इशारा देतोय का जर गणपती बाप्पा सुखरूप आमच्या घरी आला नाही तर गणपती बाप्पाचा विसर्जन पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याच्या दालनामध्ये केला जाईल। ह्यो त्यांना तीव्र इशारा आजच देतोय। याच्या पुढचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र राहील आणि तो पीडब्ल्यूडीच्या कार्यालयामध्ये ठाणे येथे राहील आणि तिथे गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाईल 5 दिवसाचा। कारण की या अधिकाऱ्यांना सरळ भाषा समजत नाही। हे 4 करोड रुपये खर्च केले या रस्त्यावर आतापर्यंत, या 3-4 वर्षामध्ये 4 करोड रुपये खर्च करून रस्ता 4 करोड रुपये बनू शकत नाही का? बनू शकतो। तो आज दिसतो का? नाही। मग पैसे गेले कुठं? भ्रष्ट अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या खिशात गेले। याचा मी निषेध करतो आणि मनसेचा पुढचं आंदोलन जो राहील यो पीडब्ल्यूडीच्या ठाणे येथे कार्यालयामध्ये राहील आणि तिथे गणपती बाप्पाचं विसर्जन 5 दिवसाचा केलं जाईल। गणपती बाप्पा सुखरूप आला नाही। कोल्हापुरातील स्वयं विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिलाय। या विद्यार्थ्यांनी फळं आणि भाज्यांच्या बियांचा वापर करून आकर्षक बीज राखी तयार केले। भोपळा, सीताफळ, रामफळ, पपई, मका, मूग अशा बियांचा या राख्यांमध्ये वापर करण्यात आलाय। विशेष म्हणजे रक्षाबंधनानंतर ही राखी कचऱ्यात न फेकता कुंडीत किंवा पारसबागेत पेरता येणार आहे। त्यातून रोप तयार होणार आहे। शून्य कचरा संकल्पनेवर आधारित या उपक्रमात सुमारे 25 विशेष विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। गार्डन क्लबच्या पुढाकाराला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ होरायझनचे सहकार्य लाभलं। राख्यांच्या विक्रीतून मिळणारा निधी हा विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी वापरला जाणार आहे। नमस्कार, आमची इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित कोल्हापूर जिल्हा शाखा या संस्थेच्या मार्फत स्वयं विशेष मुलांची शाळा 25 जून 1990 पासून कार्यरत आहे। आणि ह्या शाळेचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे।
त्याच्यापासून पुढे भविकलांग मुलांची शाळा 20 मुलांची, त्यानंतर स्वयं उद्योग केंद्र 18 वर्षापासून 45 वयोगटापर्यंतच्या मुलांचं 50 मुलांचं असं कार्यरत आहे. असं 120 मुलांचं इथं आता काम चालतं. ह्या मुलांचं शिक्षण प्रशिक्षणाबरोबर त्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जो व्यवहार करावा लागतो तो म्हणजे प्रत्येक गोष्टीला आम्ही समाजाला कसं कनेक्ट होता येईल या गोष्टीने आम्ही काम करत असतो. वेगवेगळे सण साजरे करताना त्या अनुषंगानेच मुलांना समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो. समाज आपल्याबरोबर काहीतरी शेअरिंग करणारा असतो. या गोष्टीमध्ये आम्ही सहभागी करून घेतो. या संकल्पनेतून गार्डन क्लबने आमच्याबरोबर एक कल्पना शेअर केली की जी बियाची राखी बनवणे, बियांपासून राखी बनवणे आणि ती राखी बनवल्यानंतर ते आपण निसर्गाशी जोडणार आहोत. कारण राखी वापरून झाल्यानंतर त्या ज्या बिया असणार आहेत म्हणजे भोपळ्याच्या असतील तर सीताफळाच्या असतील, रामफळाच्या असतील आणि वेगवेगळ्या भाज्यांच्या असतील, ह्या सगळ्या बिया आपण आपल्या कुंडीमध्ये लावून त्याचं रोप तयार करून त्याच्यापासून आपण त्याची फळं खाण्याची आहे. अशा रीतीने आपण निसर्गाशी जोडणार आहोत, निसर्गाच्या संवर्धनामध्ये आपण जाणार आहोत. तर ह्या प्रकल्प गार्डन क्लबने आमच्यासोबत आणला आणि गार्डन क्लबला प्रकल्प पुढं प्रवाहित करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल आणि होरायझन क्लब, रोटरी क्लब ऑफ होरायझन यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प आमच्या इथं सुरू केला. आता हा प्रकल्प सातत्याने आम्ही नेहमीच सुरू ठेवणार आहोत आणि निसर्गाशी जोडण्याचं आमचं काम चालू ठेवणार आहोत. एकूण वर्कशॉपमध्ये स्वयं उद्योग केंद्रामध्ये ह्या राख्या बनवल्यात. तिथं आमच्याकडे जवळजवळ एक 25 विद्यार्थी त्या राख्या बनवण्याच्या प्रोसेसमध्ये काम करत आहेत. प्रत्येक मुलाकडून ती राखी बनवण्याचा कागदावर त्या बिया चिटकवणे, त्याच्यानंतर दोरा चिटकवणे आणि त्या वाळवून व्यवस्थित पॅक करणे ह्यापर्यंत ती मुलं आनंदाने काम करत आहेत. आणि ह्या राख्या बनवण्याच्या कामामध्ये मुलांना विशेषतः जास्त आनंद होतो आहे कारण क्रिएटिव्ह वर्क तयार होतं. शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्डवरील लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. लाभार्थ्यांची ओळख पडताळणी तसंच रेशन कार्डवरील नोंदी अद्ययावत करण्यासाठी ई-केवायसी करणं आवश्यक आहे. चोपडा तालुक्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील 1,82,588 तर अंत्योदय अन्न योजनेतील 40,802 असे एकूण 2,23,390 लाभार्थी सदस्य आहेत. त्यापैकी तब्बल 42,567 लाभार्थी सदस्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप झालेली नाही त्यांनी मुदतीपूर्वी जवळच्या रास्त भाव दुकानात जाऊन ई-पास यंत्रणेद्वारे ई-केवायसी पूर्ण प्रक्रिया करावी असं आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत विविध सेवांचा लाभ देण्यात येतो. अशा लाभ मिळण्यासाठी आपली शिधापत्रिकाची लाभार्थ्यांची ई-केवायसी करणं बंधनकारक असून आज अखेर तालुक्याअंतर्गत मंजूर अन्न सुरक्षा योजनेमध्ये लाभार्थी 1,82,588 व अंत्योदय लाभार्थी 40,802 अशा एकूण 2,23,390 लाभार्थ्यांपैकी 42,567 लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. ही प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. या ई-केवायसी करण्याची अतिशय सुलभ प्रक्रिया आहे. आपण नजीकच्या जे काही आपलं स्वतःचं दुकान आहे त्या ठिकाणी भेट देऊन सुद्धा दुकानामार्फत किंवा मेरा ई-केवायसी असं देखील एक ॲप आहे. यामार्फत देखील आपण ते ॲप डाउनलोड करून ई-केवायसी स्वतःहून घरी बसून त्या ठिकाणी करू शकतात. मात्र ई-केवायसीचा उद्देश पात्र लाभार्थी निश्चित करणे आणि शासनाच्या निकषात न बसणारे, जास्त उत्पन्न असणारे किंवा अटी शर्तीचा नियमांचं पालन न करणारे अशा लाभार्थ्यांना त्यातून वगळणे हा आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तातडीनं आपल्या नजीकच्या स्वतः दुकानदाराला भेट देऊन ही प्रक्रिया समजून घ्यावी आणि काही वेळात ही ई-केवायसी. धुळे शहरासह जिल्ह्यातील कथित अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी आणि कष्टकरी टपरी आणि लोटगाडी धारकांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला सुरुवात झाली.
सट्टा, मटका, जुगार, अवैध दारू, गांजा आणि गुटखा विक्रीसह कथित अवैध धंदे बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। तसंच वाहतुकीला अडथळा नसेल तर कष्टकरी टपरी आणि लोट गाडी धारकांवर सरसकट कारवाई करू नये आणि जप्त साहित्य तातडीने परत करावे अशी मागणी करण्यात आली। अवैध धंदे हद्दपार होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी दिलाय। धुळे शहर जिल्ह्यामध्ये अतिक्रमण मोहीम चालू असून जे टपरीधारक, रोडगाडीधारक कोणत्याही रस्त्यात नडत नसताना सरसकट त्यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई केली जाते आहे। त्यांना कोणतीही नोटीस किंवा काही न सांगता त्यांचे साहित्य जमा केले जाते आहे, परंतु त्याच लाईनमध्ये असणाऱ्या सट्टापेढ्या, पत्त्याचे क्लब, अवैध धंदे याच्यावर कुठलीही कारवाई प्रशासन करत नाही आहे। माझा आयुक्तांना प्रश्न आहे, त्यामागे काय कारण आहे की आपण जे कष्टाने, मेहनतीने 2 पैसे कमवून उदरनिर्वाह करतात, आपलं परिवार चालवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करतायत, पण जे काळे धंदे करतायत, अवैध धंदे राजरोज सकाळ, दुपार, संध्याकाळ चालू आहेत, त्याच्यावर का म्हणून प्रशासन काही कारवाई करत नाही आहे। आणि असं नाही की कोणी अंधारात सुरू आहे, भर बाजारपेठेमध्ये, शहराच्या चौकात, गल्लीबोळात सर्वत्र सट्टापेढ्या, टेबल, मंदिरांच्या बाजूला, शाळांच्या आजूबाजूला सर्वत्र सुरू असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही, पण जे कष्टाने कमवत आहेत त्यांच्यावर सर्रासपणे दडपशाही करून कारवाई केली जाते आहे। ही कुठेतरी दुटप्पी भूमिका आहे, ती आम्हाला न पटलेली आहे। त्या संदर्भात अनेक टपरीधारक आम्हाला येऊन भेटले, त्यासाठीच आम्ही आजपासून उपोषण सुरू केलेले आहे। आमचं 3 दिवस 4 दिवस साखळी आंदोलन चालेल। त्यात जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही तिथून पुढे आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहोत। आमचे 2 मागण्या प्रमुख ज्या आहेत, एक तर अवैध धंद्यांवर ताबडतोब कारवाई करा आणि दुसरी मागणी महत्त्वाची, जे टपरीधारक किंवा रोडगाडीधारकांचे जे साहित्य जमा केले आहेत ते कोणतेही दंड न करता त्यांना वापस करावे। आणि धुळे शहरात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे, रोजगार नाही, जर त्यांना बेरोजगार करून आपल्याला धुळे हे शांतता ठेवायची नाही आहे का, हा देखील माझा प्रशासनाला प्रश्न आहे। मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवासाची अडचण अखेर दूर झाले। पारडा इथं बस सेवा सुरू झाल्यानं शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट करावी लागत होती, त्यामुळे वेळ, श्रम आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता। यासोबतच दैनंदिन कामासाठी प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। ग्रामस्थ, सरपंच आणि विद्यार्थ्यांनी बस सेवेची मागणी केली होती। ही मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला। अखेर पारडा इथं बस सेवा सुरू झाली। विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा प्रवास आता अधिक सुलभ झालाय। बस सेवा सुरू झाल्यानं गावात समाधानाचं वातावरण आहे। खूप आनंद वाटतोय। पारडाकर कायम माझ्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत, त्यांच्या सुखदुःखामध्ये राहण्याची संधी मला या निमित्तानं मिळते, हे खरं म्हणजे माझंच भाग्य आहे। आणि अनेक प्रश्न आहेत, खूप प्रलंबित प्रश्न होते, ते सातत्यानं आमचे तांगडे साहेब असतील किंवा दुसरे काका असतील, सरपंच आहेत किंवा लक्ष्मण भाऊ असतील आणि बरीचशी मंडळी मला सातत्यानं कुठल्या ना कुठल्या कारणावरून माझ्या संपर्कात असतात। बरेचसे प्रश्न आहेत। इथून सुलतानपूरला जो रस्ता आहे तो आम्ही करत आणला, पण थोडक्यात ते अडकलेलं आहे काम, ते पण आता लवकर पूर्ण होईल। मला वाटतं आपल्या मंदिराचं जे हे आहे गट्टूचं काम ते मंजूर झालेलं आहे, ते फक्त तिथे येऊन 1 दिवस आता उदळ मारून ते काम सुरू करायचं आहे। लाईटचे इश्यू मला वाटतं आपण बऱ्यापैकी दिलेले जातात। आता हे महापुरुष मला दिसू राहिले इथे, हे जरा उघड्यावर आहेत, त्यांची व्यवस्था या एकदम नाही पण 1-2 वर्षामध्ये पण लावू। आणि जे म्हणतील पारडावासी, जे म्हणतील त्यांच्या पाठीमागे उभा राहील। सरपंच अतिशय उमेदीचे आहेत, सरपंच मॅडम आणि इथली मंडळीची एकूण होतकरू आहे, त्यांच्या मागणीला माझं कायम सपोर्ट राहणार आहे। कारण ही मंडळी काहीतरी बऱ्याच दिवसाच्या आशा आणि अपेक्षा घेऊन उभी होती, त्यांच्या अपेक्षा पाहून मलाही हुरूप येतो, मी कायम त्यांच्यासोबत राहील। आज त्यांनी बसची मागणी केली, साधी मागणी आहे, त्यांची मागणी लहान मुलांसाठी आहे आणि वृद्ध लोकांसाठी आहे, ती मागणी पूर्ण झाल्यामुळे मला आनंद आहे। पारडावासियांच्या पाठीमागं यापुढे मी कायमपणानं उभा राहील, हा विश्वास मी या निमित्तानं देतो। शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी मुख्य तक्रारदार असलेल्या महेंद्र देसले यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शिंदखेडा तालुक्यात समोर आली। तक्रार मागे घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारे दबाव आणला जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे यापूर्वीच केली होती, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप महेंद्र देसले यांनी केलाय। देसले यांच्या म्हणण्यानुसार काही जणांनी नियोजित कट रचून त्यांच्या घरात प्रवेश केला
आणि त्यांच्यासह कुटुंबियांवर अचानक हल्ला केला। तसंच शालार्थ आयडी घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रही घेऊन गेल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी महेंद्र देसले यांनी नरडाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र अद्याप पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान हल्ल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झालाय। या प्रकरणी प्रशासन आणि पोलीस काय भूमिका घेत आहे याकडेच लक्ष लागलंय। नमस्कार, मी महेंद्र पुंडलिक देसले माडीच येथे राहतो। मी 2 एप्रिल 2026 शासन निर्णयानुसार ज्या काही महाराष्ट्र शासनात शाळा अपात्र झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र शासनमध्ये जे काही शालार्थ आयडी आणि शिक्षक खोट्या मान्यता आदेश काढून जे काही संस्था चालक शासनाची उघडलूट करत आहेत त्या संदर्भात मुख्य तक्रारदार म्हणून मी धुळे जिल्ह्यात, नंदुरबार जिल्ह्यात काही शाळांची तक्रार अर्ज दाखल केलेला आहे। या तक्रारी अर्जामध्ये लोटन देवदास देसले यांची पत्नी दक्षता लोटन देसले आणि सर्व संस्थेचे कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांनी काल दुपारी माझ्यावर जीवघेणा हल्ला घडवून आणला। या हल्ल्यामध्ये माझ्या घरातील माझ्याकडे असलेले शैक्षणिक पुरावे तक्रारी यांना नष्ट करण्याचे सर्व कारस्थान करण्यात नियोजित कारस्थान होता। मी वेळोवेळी शासनाला या संदर्भात माझ्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत। माझ्यावर जीवघेणा जो हल्ला झाला याच्या अगोदर 8 दिवसा अगोदरच दादासाहेब साळुंखे आणि संतोष भोई यांनी त्यांच्या गोष्टी या उघड केलेल्या आहेत। माझ्या जीवाशी जो काही आज कालच्या घडीला झालेला प्रकार आहे, माझ्या परिवारावर झालेला प्रकार आहे, या संदर्भात मी माननीय कलेक्टर साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, माननीय शिक्षणाधिकारी साहेब, उपनिरीक्षक नरडाणा पोलीस स्टेशन, अधीक्षक धुळे यांना मी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे। माननीय पालकमंत्री साहेब यांना देखील मी पत्रव्यवहार केलेला आहे। आणि या सर्व गोष्टी करत असताना शासनाची उघड लूट या लोकांनी, या संस्था चालकांनी केलेली आहे। मी मुख्य तक्रारदार आहे। माझी तक्रार मागे घेण्यासाठी हा भ्याड हल्ला काल माझ्यावर घडून आणला। माझ्या जीवाला मी कसं तरी वाचून, माझ्या परिवाराला वाचून मी नरडाणा पोलीस स्टेशनला आलो, पण कालपासून तर आतापर्यंत माझा गुन्हा दाखल करून घेतला गेला नाही। आणि मी या सर्व गोष्टींचा जेव्हा पाठपुरावा करत असताना जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माननीय कलेक्टर साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, शिक्षणाधिकारी साहेब धुळे नंदुरबार, अधीक्षक साहेब धुळे नंदुरबार आणि पालकमंत्री साहेब हे जबाब। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अर्जुन महानर यांनी विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली। त्यांच्या आंदोलनाला हजारो मेंढपाळांनी पाठिंबा देत उपोषण मंडपात मोठी गर्दी केली। संपूर्ण महाराष्ट्रात मेंढी चराई शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, तसंच 24 ऑगस्टच्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी आहे। उपलब्ध वनक्षेत्र, गायरान, ई क्लास, झुडपी आणि पडीक जमीन मेंढी चराईसाठी निश्चित करून तालुका यादी जाहीर करावी अशी ही मागणी करण्यात आली। शासनाने यापूर्वी मेंढपाळांसाठी GR काढला असतानाही त्याची स्थानिक पातळीवर योग्य अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। त्यामुळे शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका अर्जुन महानर यांनी केली आहे। मेंढपाळांचे जे प्रलंबित प्रश्न आहे त्यासाठी आमचं उपोषण चालू आहे। या अगोदर सुद्धा झालं होतं। बावनकुळे साहेबांनी बैठक सुद्धा लावली होती आणि 24 ऑगस्टला शासन निर्णय सुद्धा काढला, पण एका इकडे शासन निर्णय काढणे आणि एका इकडे मेंढ्या पकडणे। 24 ऑगस्टला शासन निर्णय निघाला, पण आजही कारंजेतलं संस्थान आहे तिथं मेंढ्या पकडल्या आहेत आणि तिथं दंड आकारलेला आहे। हे असं चालणार नाही। एका इकडे शासन, एका इकडे बैठक आणि दुसऱ्या इकडे आमच्या इकडे दंड आकारणे आणि त्यातून आम्हाला मारहाण करणे हे आता सहन केल्या जाणार नाही जोपर्यंत आमचं अंमलबजावणी होणार नाही। जे 27 जिल्हे शासकीय अधिकाऱ्याला सांगितलं जातं की तुमची बडीत जमीन किती आहे, महसूलची जमीन किती आहे, हे पूर्ण आमच्यासमोर येत नाही तोपर्यंत आम्ही जे आंदोलन आहे ते बेमुदत करणार आहे। अगोदर सुद्धा त्यांनी आश्वासन दिले, शासन निर्णय काढले, बैठका लावल्या, पण त्या बैठका तुतुरमुतुर लावण्यात आल्या आणि पाणी तोंडाला पोचण्याजोगता आम्हाला शासन निर्णय काढला। पशुसंवर्धनचा एक विमा काढला, त्यामध्ये 10 मेंढ्यांना विमा दिलेला आहे आणि 7,000ची किंमत दिलेली आहे। आमची मेंढी आहे 15,000ची आणि आमच्या एका मेंढपाळाकडे आहे 200 मेंढ्या, तर आम्हाला कमीत कमी 100 मेंढ्याचा विमा द्यावा आणि 15,000 रुपये त्या मेंढीची किंमत द्यावी। पूर्ण झाल्या नाही तर पूर्ण अमरावती सिटीमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मेंढ्या घेऊन पुरा मेंढपाळ आल्याशिवाय राहणार नाही आणि कुठलंही शासकीय जे अधिकारी कार्यालय आहे हे जाम केल्याशिवाय राहणार नाही। की आता जे हे आहे तसं चालणार नाही। आता मेंढपाळ आमचा जागृत झालेला आहे। टाईम पडला तर आम्ही मंत्र्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या पण फोडू।
डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ॲपच्या माध्यमातून ओळख वाढवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। समलैंगिक संबंध ठेवण्याच्या नावाखाली संबंधित व्यक्तींना भेटल्यानंतर त्यांच्या घरातून दागिने चोरी केल्याचा आरोपीवर आरोप आहे। या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी प्रवीण बोचरे याला अटक केली। पोलिसांच्या माहितीनुसार एका व्यक्तीनं ॲपच्या माध्यमातून समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी एका तरुणाला घरी बोलावलं होतं। भेटीनंतर तरुण निघून गेल्यानंतर घरातील सुमारे 4 तोळे दागिने गायब असल्याचं निदर्शनास आलं। सुरुवातीला तक्रार करण्याबाबत संकोच असला तरी मित्रांच्या मदतीनं संबंधित व्यक्तीनं विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली। तपासादरम्यान अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आल्याची माहिती आहे। आरोपीनं आणखी किती जणांना अशा प्रकारे लक्ष्य केले याचा तपास सुरू आहे। न्यायालयीन प्रक्रियेनंतर आरोपीची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली। विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीत फिर्यादी यांनी ऑनलाईन पाण्याची बॉटल वगैरे त्यांनी मागितली होती आणि ती बॉटलची डिलिव्हरी करण्यासाठी जो एक आरोपी आला होता, व्यक्ती आला होता, तर त्याने फिर्यादी यांची 4.5 तोळे वजनाची सोन्याची चेन तिथून नकळत लांबवली होती आणि त्याबाबत पोलिसांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे। सदर आरोपीचं नाव आहे प्रवीण गणेश बोचरे। याला 19 तारखेला अटक केलेलं आहे आणि तो आता 21 ऑगस्टपासून तो मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये गेलेला आहे। यापूर्वी त्याच्याविरुद्ध अशाच फसवणुकीचे 2 प्रकार घडलेले आहे। त्यापैकी एक मारामारीचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। तर या बाबतीत पुढील तपास चालू आहे। जालना शहरात वाढत्या महागाई विरोधात महिलांनी संताप व्यक्त केलाय। खाद्यतेल सुमारे 170 रुपये लिटर तर साखर 75 ते 80 रुपये किलो झाल्यानं गोरगरिबांना घर खर्च भागवणं कठीण होतंय अशी तक्रार महिलांनी केली आहे। प्रयागनगर येथील कमलबाई चांदवडे आणि राणी घायाळ यांनी मोलमजुरीच्या मर्यादित उत्पन्नातून घरभाडं, गॅस, मुलांचं शिक्षण, औषधोपचार आणि किराण्याचा खर्च भागवणं कठीण असल्याचं सांगितलंय। स्वस्त खाद्यतेलही दुकानांमध्ये उपलब्ध होत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। सामाजिक कार्यकर्त्या नंदा पवार यांनी देखील सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करत जीवनावश्यक वस्तूंचे दर तातडीनं कमी करण्याची मागणी केली आहे। महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। आता साखर तेल महाग झालं, गरीबाला पुरत नाही, कसं काय आणावं? 300 रुपये रोजामध्ये कसे लेकर बाळ पसाव? कसे साखर 20 रुपयाचा आणतो, नाही तर 10 रुपयाची आणतो। साखर 80 रुपये किलो साखर झाली आणि तेल झालं 80-90 रुपये किलो। गरिबांना काय खावं? गरिबांना काय करावं? धान्य महाग, सरम महाग। एक तर मजुरी सरकारनं वाढवली नाही, मजुरी कमी केली सरकारनं। मजुरांना कसं खावा? पोट बांधून काम करा का? गरीब तर गरीबच राहिला, गरीब तर मोठा केलाच नाही सरकारनं। कसं करावं गरिबांना सांगा? आणि धान्य महाग, सरम महाग। आमच्या लेकराची फी भरावं का? आमच्या लेकराला पुस्तक आणावं का? आमच्या लेकराला ड्रेस आणा शाळाचा? कसं आम्ही भागवा? काय अपेक्षा आहे सरकारकडून? सरकारकडून आम्हाला काही लेकरा सुशेवरती पाहिजे, आम्हाला काही मजुरी जास्त वाढून पाहिजे। काहीतरी सरकारने बराबरी करावं ना गरिबाची। जे सावकार आहे ते सावकारच करायला लागला, जे गरीब आहे ते गरीबच ठेवावं लागला। साखरेचे व तेलाचे भाव वाढले, काय वाटतं? साखराचे आणि तेलाचे भाव कमी करावा। काही मजूर खाईन मग थोडंफार आणून, नाही तर मजूर तुमच्या नावानं उपाशी मरण ना सरकारच्या नावानं। सुट्ट तेल बंद केलं सरकारने. सुट्ट तेल बंद केलं सरकारने, ते बंद तेल भेटलं पाहिजे सुट्ट आम्हाला। नाही तर मग आता एवढी पुडी कशी आणावं? एवढी पुडी लेकरं बाळात आम्हाला कशी आणल्या जाते? 300 रुपये रोजात ती पुडी भागवल्या जात नाही ना, आणल्या जात नाही ना। काय नाव आहे तुमचं? कमलबाई मुरलीधर चांदोडे। साखरेचे भाव वाढले, तेलाचे भाव वाढले, एक रोजंदारी कमी झालेली आहे। रोजच्या रोज कामाला लागत नाही आम्हाला। त्यात आम्हाला लेकरांचे शिक्षण बघावं लागते। आमच्या घरात वृद्ध आहे, त्यांना दवाखान्यात न्यावं लागतं, प्रत्येक गोष्टी बघावं लागते। आणि रोजंदारी अशी झाली की रोजंदारी कमी होते आणि महागाई वाढत चाललेली, त्यामुळे आम्हाला खूपच त्रास होत चाललाय। एक तर प्रत्येक दिवस रोज हे भेटत नाही काम, आणि त्यात रोजंदारी कमी भेटते। महागाई इतकी वाढलेली आहे की तेल आणावं का साखर आणावं हे झालेलं आहे। त्यात लेकराचे शिक्षण पण खूप हे झालेले आहे। लेकरांना शाळेत न्यावं, दाखवा किंवा वृद्धांना दवाखान्यात न्यावं अशी परिस्थिती झालेली आहे। काय वाटतं तुम्हाला आता तेल महाग झालं? सरकारने आमच्याकडं गरिबांकडे बघायला पाहिजे की साखरेचे भाव, तेलाचे भाव एवढे वाढून देऊ नये, कमीत कमी करावे। कारण की गरिबांना एवढे महाग घेता येत नाहीये आणि रोजंदारी पण एवढी नसल्यामुळं आम्हाला परिस्थिती अशी झालेली आहे की आम्हाला साखर आणलं तर तेल आणायला पण प्रॉब्लेम होती।